हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्याच ताईंना. तर झाली का सगळ्यांची तयारी? तर आता माझं सकाळचं सगळं आवरून घेतलं बघा. आणि आता म्हणलं देवपूजाला थोडं देवाला दिवा वगैरे लावो. आणि नंतर आज मला जरा भरपूर कामं पण होती. आज बनवायची होती मिसळपाव बनवायचा होता आज. तर मिसळपावची भाजी बनवायची होती. म्हणलं चला आता तर तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर काय नाही बघा, लय सोपं आहे. आपलं 4-5 कांदे कट करून घेतले मी, 4-5 टोमॅटो, अद्रक, लसूण सगळं केलं. मोठं मोठं असं कट केलं, मोठे मोठे पीस कट केले त्याचे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली. भरपूर पेस्ट तयार करून घेतली म्हणजे भाजी आपल्याला किती वाढली तरी वाढवायची असली तरी चालते म्हणून. आणि इकडं ना एका पातेल्यात अगोदरच मी हळद आणि थोडंसं मीठ आणि मटकी आहे ना ती धुवून स्वच्छ ह्याच्यात ना शिजायला घातले. ते अगोदर शिजवून घेतलं आणि जास्त ना शिजवायचं, एक 2-4 मिनटं शिजवलं कारण जास्त पण शिजल्यावर चांगलं लागत नाही. आणि मग इकडं मग काय केलं, एका पातेल्यात आपलं जिरे मोहरी सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर कढीपाला लसूण हे सगळं टाकून घेतलं बघा. आणि म्हणलं आता ह्याला जरा चांगलं तडतडून झालं की मग त्याच्यामध्ये जी काय मी पेस्ट तयार केली ती ना ती सगळी पूर्ण पेस्ट ओतून घेतली. कारण मला भाजी भरपूर बनवायची होती, एकदम म्हणजे असं पूर्ण पातेलं भरून भरपूर 1-2 लिटर बनवायची असल्यासारखी बनवायची होती. मग मी भरपूर घेतलं होतं सामान. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता हे सगळं झालं तर ह्याच्यावर थोडंसं ताट झाकलं आणि थोडंसं ठेवलं आणि थोडीशी कोथिंबीर पण त्यात टाकली ना तर त्याचा पण फ्लेवर त्यात उतरते बघा. म्हणून मी अगोदर कोथिंबीर टाकते आणि नंतर अजून 2-4 मिनटं तसंच त्याला चांगलं असं तेल सुटोस्तोवर शिजू देते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, कट यायला मदत होते चांगली. आणि असं म्हणजे एकदम हॉटेलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला कशी भेटते पावभाजी तशी म्हणजे एकदम अशी तरी येते बघा. आपण त्याच्यातनं ना अशी तरी एक्स्ट्रा वेगळी पण काढून ठेवू शकतो की असं बाबा इतकी तरी छान येते. म्हणजे ती पेस्ट पण केलेली आणि तेल आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं टाकलं ना तर छान तरी येते. अगोदर ते तेलामध्ये तळलं की ती मीठ पण असलं ना त्यात तर त्याला एक असं मिठाचं पाणी तो तयार होऊन ती तेलामध्ये होऊन त्याला चांगला कट येते. आणि ती सगळं झालं मग त्याच्यानंतर जे माझ्या घरचं काळं तिखट आहे घरी बनवलेलं ती तिखट टाकलं. आणि घरचं काळं तिखट जरा जास्त टाकलं मी, कारण पावभाजी म्हणल्यावर जरा झणझणीत लागते म्हणून आम्ही जरा जास्तच वापरतो तिखट काळं. आणि थोडा आपला घरकुल मसाला किंवा सुहाना मसाला असतो ना, चिकन मसाला असला तरी पण घातला तर चालते, मिसळ मसाला नसला तर मग मी कुठला जे आपल्याकडे आहे सध्या आपल्या घरात तीच मग मी वापरते. आणि ती मसाला सगळा मी टाकून घेतला बघा ह्याच्यात आणि चांगलं असं मस्त शिजवून घेतलं. परत त्याला मग थोडं शिजवलं ना तर परत चांगला कलर येते त्याला. आणि ते सगळं झालं मग त्याच्यामध्ये जी काय आपली ही शिजलेली पहिलीच उसळ आहे ना ती त्याच्यामध्ये टाकली बघा. आणि त्याला मग नंतर ही ती उसळ टाकली ना त्याला म्हणजे जास्त हळद टाकायची नाही कारण पहिलीच त्यात हळद टाकलेली असते. म्हणून ती चांगलं असं म्हणजे हॉटेलसारखं एक नंबर अशी भाजी होते बघा. तर ती पण उसळ मी ह्याच्यात आता मिक्स करून घेणार आहे. त्याच्या अगोदर मला एक करत नाही, पोरांचं एक काय असते माहिती आहे का, काय तर असं स्पेशल बनवायचं म्हणलं ना तर मग ती वाटाचं बघत बसतात की कधी हिचं होतं आहे मम्मीचं आणि आम्ही कधी एकदाच खातोय. आणि ज्यावेळेस भाजी चपाती असते तेव्हा बघा त्यांची तोंड वाकडीच असतात, पाक 12 वाजल्यासारखंच असते तोंडावर. भाजी चपाती त्यांना अजिबात तेवढी जास्त आवडत नाही. तर हे बघा हे असं आता झालेलं आहे माझं. ह्याच्यात आता थोडं मिक्स केलं तर असं मी व्हिडिओ छोटं आहे ना असं टाकत असते 3-4 मिनटाचं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक वगैरे करत जावा. आणि माझे व्हिडिओ ना सकाळी म्हणजे एखादा मोठा व्हिडिओ मी आठवड्यातनं एकदाच टाकते, तर मग तो जी व्हिडिओ आहे ना सकाळी 12 वाजता टाकते मी. आणि तसं तर नंतर मी शॉर्ट्सच टाकते, कारण मी रोज एक सकाळी शॉर्ट्स टाकते ते 9 वाजता येते माझा. आणि चॅनलचं नाव माझ्या ऋतुराज जाधव असं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आवडलं असं तुम्हाला बघायची असली तर त्याच्यासाठी ही माहिती सांगितली मी. तर आता इथं आपली मिसळ आहे ना पूर्ण अशी बघा एकदम हॉटेलमधल्यासारखी तयारी झालेली. आणि मी तुम्हाला मधून अधून स्टिप पण सांगत राहते कारण माझ्या अनुभवातल्या आहे त्या आपल्याला बाबा ते म्हणजे सोपे आहे आणि एकदम बाहेरच खावं असं काही नाही, पण घरात पण बनवलेलं एकदम पौष्टिक आणि चांगलं असते म्हणून. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय.